तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आदिशक्ती संत मुक्ताबाईचा आजचा मुक्काम बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव गावामध्ये आहे। देऊळगाव गावाची एक अनोखी परंपरा आहे। नेमकी काय परंपरा आहे आपण दाखवूया। देऊळगाव गावामध्ये आजचा हा मुक्ताबाईच्या पालखीचा जिल्ह्यातील 6वा मुक्काम आहे आणि या गावची जी परंपरा आहे की मुक्ताबाईच्या पालखीतील जे वारकरी आहेत त्यांना भोजन देण्याची अनोखी परंपरा या देऊळगाव गावच्या ग्रामस्थांची आहे। एरवी वारकऱ्यांना म्हणजे पालखीतील वारकऱ्यांना एका ठिकाणी भोजन असतं, मात्र देऊळगाव जे ग्रामस्थ आहेत म्हणजे पालखी गावामध्ये आल्यानंतर एक स्पर्धा असते ग्रामस्थांची की आमच्या घरी जेवायला चला। म्हणजे वारकऱ्यांना हातात हात धरून जे ग्रामस्थ आहेत ते या वारकऱ्यांना आपल्या घरी घेऊन येतात। कोणाला 2 वारकरी हातामध्ये लागतात तर कोणाला 10 लागतात, कोणाला 5 लागतात। अशा पद्धतीची ही जी परंपरा आहे ही आज तक या ठिकाणी सुरू आहे। प्रत्येक जण जे वारकरी घरी घेऊन जातात त्यांना विविध प्रकारचं जेवण असतं। कोणाकडे आमरस असेल, कोणाकडे मिष्टान्न असेल, विविध प्रकारचं जेवण जे आहे ते वारकऱ्यांना या ठिकाणी ग्रामस्थ खाऊ घालतात। आज आपण भगवान इंगळे यांच्याकडे आलेलो आहे। त्यांच्याकडे सुद्धा अनेक वर्षापासून हे वारकरी या ठिकाणी जेवायला येतात आणि काय नेमकी परंपरा आहे त्यांच्या गावची आपण त्यांना विचारूया। काय नेमकी परंपरा आहे तुमच्या गावची की आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी तुमच्या गावामध्ये येते आणि तुम्ही वारकऱ्यांना या ठिकाणी जेवण खाऊ घालता? काय नेमकी परंपरा आहे? परंपरा ही वडिलोपार्जित आहे आणि प्रत्येकाला एका ठिकाणी जेवण न बनवता प्रत्येकाने आपापल्या घरी 2, 4, 5 आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा मिळेल तेवढे वारकरी आपल्या घरी घेऊन जायचे आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे म्हणजे विचारपूर्वक जे पाहिजे ते जेवण बनवायचं। ते तिखट असो, गोड असो, आमरस असो। तर हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि माझे वडील होते तेही करत होते आणि वडील नसताना आता ती मी परंपरा चालू ठेवली। आज तुमच्याकडे किती वारकरी आले साधारण? काय जेवायला दिले त्यांना? आमच्याकडे एक साधारण 15 ते 16 वारकरी आले आणि त्यांना सर्व गोड 2 आयटम आहे आणि एक तिखट भाजी आहे, वरण भात पोळी, बस एवढं आयटम आहे। एक मला सांगा की आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीतील वारकरी म्हणजे तुमच्यासाठी देवच असं म्हणायला काय हरकत नाही? देव नक्कीच आहे ना, पंढरपूरला जाण्याची गरज नाही। हे आले म्हणजे आपल्या यांच्यातच विठ्ठल आणि मुक्ताई यांचं दर्शन आपल्या घरी येऊन आपल्याला मिळतं, त्यामुळे कुठं जाण्याची काही गरज नाही। नक्कीच आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीतील जे वारकरी आहेत ते घरी जेवायला आलं म्हणजे मुक्ताबाईच्या पालखीतील हे जे वारकरी आहेत ते त्यांच्यासाठी विठ्ठलच आहेत आणि मुक्ताई आहेत, अशा प्रकारची भावना या इथल्या देऊळगाव ग्रामस्थांच्या मनामध्ये आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, देऊळगाव बुलढाणा। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।